आज मी तुम्हाला अशा ठिकाणाविषयी सांगणार आहे जिथे मे महिन्यामध्ये समुद्र किनाऱ्यावरती तुम्हाला स्वेटर घालावा लागू शकतो, इतका मस्त गारवा. तिथलं जे नॅशनल पार्क आहे ते इतकं अनरिअल आहे की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही डिझनी पिक्चरच्या लोकेशनवरती थेट एंटर झाला आहात. तिथली छोटी छोटी आयलंड्स, छोटी छोटी गावं इतकी गोष्टीतल्यासारखी आहेत की मालदीव म्हणू नका, ग्रीस म्हणू नका, मलेशिया म्हणू नका, सगळं तुम्ही विसरून जाल. इतकं बेस्ट लोकेशन, ते सुद्धा अगदी बजेटमध्ये. त्यामुळे हे कुठलं लोकेशन आहे, इथे जायचं कसं, संपूर्ण ट्रिपचा प्लॅन मी तुम्हाला देणार आहे. स्वस्तात ट्रिप कशी करू शकता हेच पण सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला काय हरकत आहे, प्लीज बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. हक्काच्या ट्रॅव्हल गाडीच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही म्हणत अरे ठिकाण तर सांग भाऊ, तर ते ठिकाण आहे क्रोएशिया. थांबा, आता क्रोएशिया, युरोप म्हणलं की तुम्ही म्हणणार आहे महागे राव, परवडत नाही आपल्याला, कुठे काही सांगतो, आम्हाला इथलं सांग. मला एवढंच सांगायचंय की हे ठिकाण तुम्हाला स्वस्तात करता येईल, खूप सोपं आहे. तर थोडक्यात क्रोएशिया हा देश आहे युरोपमध्ये आणि तिथे तुम्हाला लागतो शेंजेन व्हिसा. चांगली गोष्ट अशी की शेंजेन व्हिसा हा क्रोएशियासाठी जरी तुम्ही काढलात तरी तो सगळ्या देशांसाठी ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे तुम्हाला क्रोएशियासाठी शेंजेन व्हिसा जरी मिळाला आणि तुमच्याकडे जर बजेट असेल तर क्रोएशिया व्यतिरिक्त तुम्ही आजूबाजूचे शेजारचे देश सुद्धा त्या व्हिसामध्ये करू शकता. ही बेस्ट गोष्ट आहे. आता शेंजेन व्हिसा कसा काढायचा त्याची संपूर्ण प्रक्रिया याचा मी वेगळा व्हिडिओ केला होता उर्मिला निंबाळकरच्या चॅनलवरती. त्याची लिंक मी खाली देतो, पण तो व्हिडिओ 2-3 वर्षापूर्वीचा आहे. आता गोष्टी बऱ्याच बदलल्या आहेत. तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला तसा स्वतंत्र व्हिडिओ हवा आहे का शेंजेन व्हिसाचा. मी नक्कीच तुम्हाला माहिती देऊ शकेन. शेंजेन व्हिसाचा खर्च आहे साधारण 10,000 रुपये आणि शक्यतो ही ट्रिप तुम्ही 2 ते 3 महिने आधी तरी प्लॅन करायला पाहिजे, कारण व्हिसा प्रोसेसलाच तुम्हाला 15 ते 20 दिवस लागणार आहेत. आता क्रोएशियाला जाण्यासाठीचा बेस्ट सीझन कुठला? जनरली जे फॉरेन टुरिस्ट आहेत ते जून, जुलै, ऑगस्ट प्रेफर करतात, कारण तो उन्हाळा आहे. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की अजिबात जून, जुलै, ऑगस्ट जाऊ नका, खूप जास्त गर्दी असते. आपल्यासाठीचा बेस्ट सीझन म्हणजे एकतर मे किंवा सप्टेंबर, ऑक्टोबर. आता फ्लाईट पोचायचं कसं? तर क्रोएशियाची 2 मुख्य एअरपोर्ट आहेत. एक म्हणजे झाग्रेब, त्यांची राजधानी, आणि दुसरं म्हणजे डुब्रोनविक, जे सुद्धा खूप महत्त्वाचं शहर आहे. तर तुम्ही असं सुद्धा करू शकता, आपली जी ट्रिप आहे ती उत्तरेकडनं चालू होणार. जर तुम्ही क्रोएशियाचा मॅप बघितला तर तो असा निमुळता होत गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही झाग्रेबला पोहोचू शकता आणि रिटर्न फ्लाईट डुब्रोनिकवरनं बुक करू शकता, किंवा उलट डुब्रोनिकला पोहोचू शकता आणि उलटी रिटर्न फ्लाईट तुम्ही झाग्रेबवरनं करू शकता. आता जर फ्लाईट तुम्ही बघितलं, म्हणजे मी काल चेक करत होतो फ्लाईट, 2.5 महिने आधीची जर फ्लाईट तुम्ही बुक केलीत तर ती तुम्हाला साधारण 60 ते 70 हजार रुपये जाते. पण ही एक हॉल्ट असणारी फ्लाईट आहे. जर तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला थोडी जास्त फ्लाईट ड्युरेशन चालणार असेल तर मी सजेस्ट करेन की 2 हॉल्ट असणारी सुद्धा फ्लाईट आहे. एक हॉल्ट असल्यावर साधारण 8 ते 10 तास किंवा मॅक्सिमम 12 तासापर्यंत जातो. इथे 18 ते 20 तासापर्यंतचा वेळ तुमचा जाईल. पण तिकीट जे आहे ते 40,000 तुम्हाला मिळू शकेल, रिटर्न तिकीट. आता क्रोएशियामधलं इंटरनल ट्रान्सपोर्ट काय? तर पब्लिक ट्रान्सपोर्ट क्रोएशियाचा बेस्ट आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तिथे उबर चालतं. आता तुम्ही म्हणाल की अरे भाऊ, फ्लाईट नाही म्हटलं तरी महाग आहे, म्हणजे व्हिसाची प्रॉपर प्रोसेस आहे, तर नक्की क्रोएशियाला बघायचं काय, म्हणजे एवढा कुटाणा करून का जायचं? मुख्य म्हणजे आपल्याला क्रोएशियाला 3 ठिकाणं जी आहेत ती नक्की कव्हर करायची आहेत. तर ही 3 ठिकाणं कुठली आहेत? तर पहिलं ठिकाण आहे प्लिट्विस नॅशनल पार्क. प्लिट्विस नॅशनल पार्कचं जे सौंदर्य आहे, म्हणजे हा निसर्गाचा एक वेगळाच चमत्कार आहे आणि अशा पद्धतीचा नॅशनल पार्क जगामध्ये कुठेही नाही. आणि हा जो अनुभव आहे म्हणजे मी शब्दात पण सांगू शकत नाही, इतकं सुंदर आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला जे फाउंटनची दुकान असतात ना आणि छोटेसे शोपीस मिळतात, आपल्याला छोटासा धबधबा, ब्रिज, असा एक शोपीस मिळतं, तर ऍक्च्युअली त्या शोपीसमध्ये तुम्ही प्रवेश केलाय असं तुम्हाला वाटू शकतं. अशा पद्धतीचं नॅशनल पार्क आहे. आणि छान गोष्ट म्हणजे नॅशनल पार्क आहेच, पण ते संपूर्ण फिरण्यासाठी सुंदर व्यवस्था केली आहे. संपूर्ण लाकडी ब्रिज आहेत चालण्यासाठी. संपूर्ण पार्क तुम्ही ते चालत फिरू शकता. त्याचे प्रॉपर ट्रॅक त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. ते सायकलीवरनं सुद्धा ते फिरू शकता. त्यामुळे क्रोएशियासाठी प्लिट्वाइस मस्ट आहे. म्हणजे फक्त प्लिट्विस नॅशनल पार्कची 2 दिवसाची ट्रिप करून जरी तुम्ही परत आलात एवढे पैसे खर्च करून, तरी हा अनुभव तुम्हाला कायम लक्षात राहील, इतकं सुंदर आहे. आता इथे यायचं कसं आणि कसं फिरायचं? तर प्लिट्विस नॅशनल पार्क ही क्रोएशियाची जी राजधानी आहे झाग्रेब, तिथून साधारण 2 ते 2.5 तासाच्या अंतरावरती आहे. बरेच लोक काय करतात, झाग्रेबला येतात, तिथे राहतात, बसनी प्लिट्विसला जातात, एक दिवस पार्क फिरून परत येतात. मी सजेस्ट करेन की असं नका करू. मी तुम्हाला सांगितलं तसं की तुमची ट्रिप एकतर झाग्रेब पासून सुरुवात होईल किंवा डुब्रोनविक पासून. आपण इथे मानूयात की तुम्ही झाग्रेबला पोहोचला, तिकडून आपल्याला पोहोचायचं आहे प्लिट्विसला. आता प्लिट्विसला पोहोचण्यासाठी तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट बसचे ऑप्शन्स आहेत. बसची मी लिंक देतोय, croatiabus.com. अप्रतिम सर्व्हिस आहे,
तुम्ही साधारण दुपारी झॅग्रेबला पोहोचलात तर संध्याकाळपर्यंत तुम्ही प्लिटविसला पोचाल किंवा दुपारी लेट आफ्टरनून असे तुम्ही पोचाल. तिथे राहा, तिथे होमस्टेची चांगली व्यवस्था आहे. एअरबीएनबी वरती जा आणि होमस्टेज बुक करा. हॉटेल्स महाग पडतात. तर प्लिटविसला लागूनच रिस्तोविका नावाचं एक गाव आहे. छान गाव आहे आणि तिथे तुम्हाला अगदी 4 ते 5 हजार रुपयामध्ये स्टे मिळू शकतो. दोघांसाठी सांगतोय, म्हणजे पर हेड 2 ते 3 हजार रुपयामध्ये तुम्हाला स्टेचा ऑप्शन मिळू शकतो. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आम्ही चाललेलो आहे प्लिटविस नॅशनल पार्कला. आणि या नॅशनल पार्कमध्ये सकाळी 7 वाजताच लवकर आम्ही चाललोय, कारण 10 नंतर खूप गर्दी होते आणि तो छोटासा ट्रॅक आहे, त्यामुळे त्या ट्रॅकवरती पूर्णपणे लोकांचा ट्रॅफिक जाम होतो. एवढंसं ट्रॅक आहे फक्त. लवकर 7 वाजता जाता यावं यासाठी आम्ही प्लिटविसच्या जवळच्या एका गावात, म्हणजे त्याचं नाव आहे रिस्तोविका, या गावात आम्ही राहिलो. भरपूर झोप काढली आहे आणि सकाळी आम्ही आता प्लिटविसला चाललेलो आहे. गाव हे अप्रतिम आहे. छोटे छोटे बंगले आहेत आणि छोट्या छोट्या वाटा आहेत. प्लिटविस नॅशनल पार्कचं तिकीट तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता. त्या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. मी ऑनलाईनच बुक केलं होतं. शक्यतो ऑनलाईन बुक करा. जास्त गर्दी झाली तरी तुमचं तिकीट कन्फर्म असतं. एका दिवसाचं तिकीट असतं, साधारण 3,000 रुपये. सीझनप्रमाणे चेंज होतं, पण ते तिकीट जे ते संपूर्ण दिवसभरासाठी ॲप्लिकेबल असतं. त्यामुळे तुम्ही किती वेळा तिथे फिरू शकता दिवसभर. आता तिथे 4 ट्रॅक्स आहेत वेगवेगळे. त्यातला कुठला ट्रॅक? फायनली आम्ही प्लिटविस नॅशनल पार्कच्या एंट्रन्स पाशी आहोत. इथे खूप सारे ट्रॅक्स आहेत, पण आम्ही सी नावाचा ट्रॅक सिलेक्ट केलाय, कारण सी ट्रॅकमध्ये तुम्ही मॅक्सिमम वॉटरफॉल्स कव्हर करता. त्यामध्ये 20 मिनिटाची बोट राईड पण इन्क्लूड आहे. त्यामुळे संपूर्ण अनुभव, जर तुमच्याकडे दिवस कमी असेल आणि तुम्हाला एकच दिवस प्लिटविस फिरायचे, तर संपूर्ण तुम्हाला अनुभव हा एका सी ट्रॅकवरचा मिळू शकतो. 8 किलोमीटरचा हा ट्रॅक आहे, पण तुम्हाला सांगतो 8 किलोमीटर तुम्हाला 800 मीटर सारखे वाटतात. कळत पण नाही 8 किलोमीटर कसे पूर्ण झाले. इतकं सुंदर आहे. संपूर्ण लाकडी ब्रिजनी हे पार्क कव्हर केलेलं आहे आणि चालत चालत तुम्ही निवांत फिरू शकता. हवं तिथे थांबू शकता. परत मी तुम्हाला सजेस्ट करेन की सोबत स्टॅकमध्ये खाण्याचे पदार्थ कॅरी करा. तिथे कुठे कचरा करू नका. आतमध्ये कॅन्टीन आहे, पण ते लांब आहे, त्यामुळे निवांत खात भरपूर पाण्याच्या बाटल्या ठेवा. पार्क फिरू शकता आणि खूप सारे धबधबे. पाण्यात कुठे उतरायला परवानगी नाहीये, पण खूप सुंदर पार्क आहे. संपूर्ण पार्क सी ट्रॅकमध्ये तुमचं नक्कीच कव्हर होईल. त्यामुळे संपूर्ण पार्कचा एक्सपिरियन्स तुमचा सी ट्रॅकमध्येच कव्हर होईल. पण नाही का, आपण भारतीय लोकांना असं वाटतं की भाऊ पैसा आपल्याला वसूल करायचा, तर एक काम करू शकता. सकाळी 7ला जा, सी ट्रॅक अख्खा कव्हर करा, परत हॉटेलवरती या, जेवा, विश्रांती घ्या आणि संध्याकाळी 6ला पार्क बंद होतं. संध्याकाळी 2 ते 5 मध्ये ए किंवा बी जो 3-4 किलोमीटरचाच ट्रॅक आहे तोही कव्हर करा. म्हणजे तिकीट आपण संपूर्ण वसूल करू शकतो. थोडक्यात प्लिटवाईस तुमचं एका दिवसात आरामात फिरून होऊ शकतं. पण जे बरेच फॉरेनर्स आहेत ते 2-3 दिवस ते एक्सप्लोर करतात, म्हणजे चालतात सुद्धा. तिथे सायकलचा वेगळा ट्रॅक आहे. सायकल तुम्हाला रेंटवर मिळते आणि तुम्ही सायकलवरती सुद्धा संपूर्ण प्लिटविस फिरू शकता. पण आम्ही चाललो आणि आपल्याला असं होतं की बास भाऊ, आपल्याला फील आला, आता आपल्याला वेगळं डेस्टिनेशन बघायचंय. त्यामुळे भारतीय टुरिस्ट जनरली एका दिवसात कव्हर करून पुढे जातात. आता आपलं पुढचं डेस्टिनेशन आहे ते म्हणजे स्प्लिट. क्रोएशिया ट्रिप जर तुम्ही पहिल्यांदा प्लॅन करत असाल तर 3 डेस्टिनेशनमध्ये पूर्ण होणार आहे. ते म्हणजे पहिलं आहे प्लिटवाईस, त्याच्या खाली स्प्लिट आणि त्याच्या खाली डुब्रोव्निक. आता आपण प्लिटवाईस कव्हर केलं, आता आपण आलो स्प्लिटला. स्प्लिट म्हणजे मी म्हणेन की हा आपला बेस कॅम्प आहे आणि तिथून तुम्ही क्रोएशियातली खूप सारी आयलंड एक्सप्लोर करू शकता, ते सुद्धा पब्लिक ट्रान्सपोर्टने. आता स्प्लिट हे जे गाव आहे ना, हे छोटंसं पोर्ट टाउन आहे आणि इतकं सुंदर आहे, परत तुम्हाला कुठल्या तरी चित्रपटाच्या लोकेशनवर आल्यासारखंच वाटेल. त्यामुळे पहिल्या दिवशी स्प्लिटला पोहोचल्यावर तुम्ही फक्त स्प्लिट एक्सप्लोर करा, चालत फिरू शकता. परत सांगायचं, स्प्लिटमध्ये रिवा नावाचा मेन पोर्ट रोड आहे आणि आपलं राहण्याचं ठिकाण हे आपल्याला रिवाच्या जवळ वॉकिंग डिस्टन्सवरतीच घ्यायचं आहे, कारण तोच मेन फिरण्याचा एरिया आहे. तुम्हाला वेगळं काही वाहन लागणार नाही. तिथे तुम्हाला खूप सारे एअरबीएनबीचे ऑप्शन्स मिळतील. मला तिथे 3,500 रुपयामध्ये अप्रतिम अशी जुनी हेरिटेज टाईपची रूम मिळाली होती. आता सुद्धा जर तुम्हाला साधारण 4 ते 5 मी म्हणेन 4 ते 6 हजारच्या रेंजमध्ये तुम्हाला दोघांसाठी नक्कीच चांगली रूम मिळू शकते. 2 BHK फ्लॅट सुद्धा मिळू शकतो. तर एअरबीएनबीच बुक करा, कारण हॉटेल खूप महाग आहेत. तर एअरबीएनबी बुक केल्यावरती संपूर्ण स्प्लिटचा जो रिवा एरिया आहे आणि तिथे आहे सेंट डोमिनियस कॅथेड्रल, जे मोठं चर्च आहे, मेन सिटी सेंटर आहे. संध्याकाळी तिथे कम्प्लिटली लाईव्ह कॉन्सर्ट्स असतात. खूप हॅपनिंग एरिया आहे. त्यामुळे पहिला दिवस तुम्ही फक्त चालत फिरू शकता, संध्याकाळच्या वेळेला पोर्टवर येऊन बसू शकता आणि पहिला दिवस हा कम्प्लिटली स्प्लिटसाठी ठेवा. हीच ते ठिकाण जिथे गेम ऑफ थ्रोन्समध्ये ड्रॅगन्सना साखळीला बांधून ठेवलेलं असतं, ते हेच ठिकाण, हीच ती केव जिथे ठेवलेलं असतं. आता स्प्लिटवरून म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं हा बेस कॅम्प आहे आणि इथून तुम्ही खूप सारे आयलंड फिरू शकता.
तिथून 5 आयलंड टूर नावाच्या ट्रिप जाते, जी रिवावरनच सुटते. हॅलो, आणि आत्ता आम्ही चाललोय 5 आयलंड टूरला. ही ऑसम टूर आहे स्प्लिटवरनं, जी 5 आयलंड कव्हर करते. आणि सगळ्यात आम्ही एक्सायटेड आहोत ब्ल्यू केव, म्हणजे पूर्णपणे आत गुहेमध्ये समुद्रात घेऊन जातात. इथून ऑनलाईन बुकिंग करायची काहीच गरज नाही. रिवावरती तुम्ही जर गेलात तर तिथं प्रॉपर स्टॉल्स असतात आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं 5 आयलंड टूर, 5 आयलंड टूर. त्या प्रत्येक काउंटरवरती जाऊन तिथे तुम्ही बार्गेन करू शकता. पण साधारण तुम्हाला 5 आयलंड टूरला अख्खा दिवस द्यायला लागतो. साधारण 100 युरो म्हणजे 10 ते 12 हजार रुपयाला तुम्हाला ती ही ट्रिप पडते. पण दिवसभर म्हणजे ही बोट सकाळी 8ला किंवा 9ला सुटते आणि 5 आयलंड दाखवून ती परत संध्याकाळी 5 वाजता स्प्लिटला येते. तुम्हाला वाटेल की अरे बापरे 100 युरो एका दिवसासाठी खर्च करायचा आहे, पण वर्थ आहे. कारण 5ही आयलंड तुमची तिथे कव्हर होतात. आणि या 5 आयलंडमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी जगामध्ये खूप कमी ठिकाणी आहे, इटलीमध्ये काप्री त्यासाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे ब्ल्यू वॉटर केव. म्हणजे आज समुद्रातल्या गुहेत तुम्हाला घेऊन जातात आणि संपूर्ण सूर्याच्या प्रकाशामुळे पाणी निळं दिसतं आणि तो वेगळाच अनुभव असतो. त्यामुळे ब्ल्यू केव आणि अजून त्याच्यासोबत 4 आयलंड ती तुमची कव्हर होतात. त्यामुळे दुसरा दिवस आपल्याला ठेवायचा आहे 5 आयलंड टूरसाठी. आता मी सांगितलं तसं 5 आयलंड टूर ही तुम्ही करायची आहे, ज्यामध्ये ब्ल्यू केव होईल आणि प्रसिद्ध जे हवर आयलंड आहे ते सुद्धा या 5 आयलंड टूरमध्ये कव्हर होईल. हवर आयलंड खूप सुंदर आहे, म्हणजे बरेच हॉलिवूड सेलिब्रिटी, विल स्मिथ येतो इथे. विल स्मिथ वगैरे नाही का इथे, म्हणजे हॉलिवूड सेलिब्रिटी इथे सुट्टी घालवण्यासाठी वगैरे येतात. पण ते तुमचा 5 आयलंडमध्ये कव्हर होईल. त्यामध्ये पॅकलन्स्की नावाचं आयलंड आहे, ते सुद्धा कव्हर होईल. 5 आयलंड टूरमध्येच हे कव्हर होईल. हवरच्या गल्ल्यांमध्ये आहोत आणि खूपच सुंदर आयलंड आहे हे. देखणं आयलंड आहे. सगळीकडे असं बेज कलरचं असं छान भिंती आहेत आणि छोटी छोटी घरं आहेत आणि कलरफुल खिडक्या आहेत आणि कॅफे तर म्हणजे चित्रातल्यासारखे कॅफेज आहेत. त्यामुळे खूप सुंदर आहे हवर. आणि भरपूर फिरावं कसंही आम्हाला माहीत नाही आम्ही कुठे चालतोय काय. आम्ही असंच कुठल्याही गल्लीत घुसतोय आणि प्रत्येक गल्ली ही अशीच आहे, अशी. आणि छान झाडं आणि डेकोरेशन केल्यासारखं चित्रातली घरं असतात ना तशी आहेत सगळी. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. त्यामुळे एका दिवसात तुमची 5 आयलंड कव्हर होतील. ती झाली की दुसऱ्या दिवशी तुम्ही जायचं आहे ब्रॅक आयलंडला. ब्रॅक आयलंड तुम्हाला स्वतंत्र करायला पाहिजे, कारण हे खूप मोठं आयलंड आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तिथे गोल्डन हॉर्न नावाचा बीच आहे. हा जो बीच आहे तो जगातले जे टॉप 10 बीच आहेत त्यापैकी एक आहे. म्हणजे सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या बीचच्या दोन्ही बाजूला समुद्र आहे. त्यामुळे ब्रॅक आणि त्याच्या पुढचं आहे कॅरक्युला आयलंड. माझा उच्चार चुकू शकतो, पण मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉपर तुम्हाला स्पेलिंग दिलेलं आहे. आता 5 आयलंड टूरमध्ये तुम्हाला जी बोट फिरवणार आहे तिकडे सगळीकडे तुम्ही चालत फिरू शकता. हवर सुद्धा तुम्ही चालत फिरू शकता. पण ब्रॅक आयलंड हे मोठं आहे फिरायला. तिथे तुम्ही बाईकनी फिरू शकता. बाईक जी आहे ती तुम्हाला थेट ब्रॅक आयलंडवर सुद्धा मिळू शकते किंवा बाईक तुम्ही डायरेक्ट स्प्लिटवरनं पण घेऊन जाऊ शकता. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे 5 आयलंड टूर आम्ही बुक केलेत, 5ही आयलंड आम्हाला त्या बोटीने फिरवलं, पण मग आम्ही ब्रॅक कसं फिरायचं आणि कॉर्क्युला कसं फिरायचं. तर तिथे जाण्यासाठी तुम्हाला प्रॉपर पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बोटी मिळतात. त्याचं बुकिंग तुम्हाला थेट रिवावरती स्टॉल आहे त्याचा, त्या बोट सर्व्हिसचं नाव आहे, आता परत उच्चार चुकू शकतो, जॉड्रिलिनिंजा बोट सर्व्हिस. त्याचं स्पेलिंग मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. ऑनलाईन बुक करायची काही गरज नाही. ती मोठी फेरी बोट असते. त्याचं तिकीट तुम्ही जायचं आणि यायचं काढू शकता. सकाळी तिकीट काढायचं, बोटीने ब्रॅक आयलंडवर जायचं, तिथे बाईक रेंटल घ्यायची, संपूर्ण आयलंड फिरायचं, बाईक सबमिट करायची आणि बोटीने परत यायचं. इतकं सोपं आहे. जे आपण गोव्याला करतो ना तोच सेम प्रकार आहे. ऑफकोर्स बाईक थोडी महाग आहे, 3000 रुपयाला तुम्हाला बाईक मिळते ऑलमोस्ट, दिवसभराचं भाडं, पण वर्थ आहे. हे संपूर्ण आयलंड जे आहे ना, तुम्हाला असं वाटेल की कुठल्या जगात आपण आलोय. म्हणजे सगळे जे रस्ते आहेत ते समुद्राच्या काठून ते रस्ते आहेत. ब्रॅक आयलंडवर मिल्ना नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि ते सुंदर गाव आहे. सगळी पोर्ट विलेजेस आहेत आणि ती तुम्ही बाईकवरनं फिरू शकता. त्यामुळे कॉर्क्युला आणि ब्रॅक आयलंड नक्की कव्हर करा. 5 आयलंड टूर तुम्ही करा, म्हणजे 4 दिवस तुम्ही स्प्लिटमध्ये आरामात स्पेंड करू शकता. कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसा वाटला व्हिडिओ. पण त्याआधी आम्ही बाईक रेंट केली आहे फर्स्ट टाइम आयुष्यामध्ये परदेशामध्ये. इतकी मजा येते आणि उजव्या बाजूने चालवताना फाटते. आणि हे अप्रतिम अशी छान मस्त छोटी छोटी गावं आयलंडवरची आहेत. आता आपण आपल्या पुढच्या ठिकाणी जाऊयात. आपण आलो प्लिटविसला. प्लिटविस नंतर आपण आलो स्प्लिटला. स्प्लिटला आपण खूप सारी आयलंड बघितली आणि स्प्लिटच्याच खाली आपल्याला जायचंय डुब्रोनविकला. प्लिटवाईस पासनं ते स्प्लिट पर्यंतचं अंतर 4 तास आहे. तिथे तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट वोल्वो बस मिळू शकते आणि परत स्प्लिट पासून डुब्रोनविक हे अंतर फक्त 2.5 तासाचं आहे. तिथे पण तुम्हाला बस मिळते. सगळीकडे तुम्ही बसनी प्रवास करू शकता. डुब्रोनविक तुम्ही 2 दिवसात सुद्धा संपूर्ण कव्हर करू शकता.
जास्त गरज नाही. अतिशय सुंदर शहर आहे. म्हणजे जे ओल्ड टाउन आहे डुब्रोनविक त्यांनी तसंच जतन करून ठेवलंय. आतमध्ये गाडीला सुद्धा परवानगी नाहीये. हे संपूर्ण ओल्ड टाउन तुम्हाला चालत फिरावं लागतं. संपूर्ण ओल्ड टाउनच्या बाजूनी भिंती आहेत, ओल्ड वॉल्स, आणि त्या वॉल्सवरनं सुद्धा तुम्ही संपूर्ण शहर बघू शकता. तुम्ही उंचीवरनं ते शहर बघता. गेम ऑफ थ्रोन्स ज्यांनी बघितलं असेल, जे लोक गेम ऑफ थ्रोन्सचे फॅन असतील ती लोक वेडी होतील इथे, कारण गेम ऑफ थ्रोनचं सगळं जे शूटिंग आहे, मॅक्सिमम शूटिंग हे डुब्रोनविकमध्ये झालंय, क्रोएशियामध्ये झालंय. जी किंग्स लँडिंग हे जे मेन कॅपिटल गेम ऑफ थ्रोन्समध्ये दाखवलंय, संपूर्ण हे डुब्रोनविक शहर आहे. त्यामुळे ती संपूर्ण टूर तुम्ही करू शकता. तिथे गेम ऑफ थ्रोनची सुद्धा वॉकिंग टूर तुम्हाला मिळते. भारी वाटतंय खूप, कारण हीच ती जागा आहे. इथेच नकाशा होता गेम ऑफ थ्रोन्समध्ये, आणि सरसी जे पळत पळत जाते शेवटी, किंवा जे तिचे वॉकिंगचे सगळे जे सीन आहेत ते इथे शूट झालेत. गाईड तुम्हाला प्रत्येक लोकेशनवर घेऊन जातो आणि ते फोटोज तुम्हाला दाखवतो. गेम ऑफ थ्रोनचे तुम्ही फॅन असाल तर एन्जॉय कराल, पण जरी गेम ऑफ थ्रोन्स बघितलं नसेल तरी ओल्ड टाउन म्हणून हे सुंदर शहर आहे. संध्याकाळच्या वेळेमध्ये इथे मस्तपैकी लाईव्ह कॉन्सर्ट चालू असतात. फुल हॅपनिंग एरिया, म्हणजे रात्रभर हे चालू असतं. खूप सारे इंटरेस्टिंग कॅफेज आहेत. आता आम्ही रांगेत थांबलेलो आहोत, कारण की आम्हाला क्रॉसा खायचंय. आणि आता आम्हाला खूप काळ युरोपमध्ये फिरून फिरून, चांगली गोष्ट अशी की जसं आपल्याला नाही का तुळशीबागेतलं श्रीकृष्ण मिसळ, अप्रतिम मिसळ मिळते, तसं आता आम्हाला कळलेलं आहे की हा जो ब्रँड आहे, हे जे शॉप आहे, तिथे कमाल क्रॉसा मिळतो, चॉकलेट क्रॉसा. तिथे केबल कार सर्व्हिस आहे. म्हणजे तुम्हाला केबल कार ती एकदम उंचावरती रोपवे घेऊन जातो आणि संपूर्ण वरनं तुम्हाला ते शहर दिसतं. त्यामुळे मी सांगेन की फार बघण्यापेक्षा निवांत त्या शहराचा तुम्ही फील घेऊ शकता. असे 2 दिवस तिथे तुम्ही आरामात स्पेंड करू शकता. आता प्लिटवाईस, स्प्लिट आणि डुब्रोनविक या व्यतिरिक्त अजून एक ठिकाण आहे, ते म्हणजे सिबेनिक. हे जे गाव आहे सिबेनिक नावाचं, ते स्प्लिटपासूनच जवळ आहे, 60 किलोमीटर अंतरावरती. मी तिकडे गेलो नाही वेळेच्या अभावामुळे, पण जर तुमच्याकडे जास्त दिवस असेल तर ते पण टाउन तुम्ही फिरू शकता. ते पण खूप सुंदर पोर्ट सिटी आहे. पण ही 3 ठिकाणं जर तुम्ही कव्हर केलीत तरी ती वर्थ आहेत. ती तुम्ही 8 ते 10 दिवस फिरू शकता. आता तुम्ही म्हणाल की भाऊ, आम्ही एवढा विजाचा खर्च करतोय, फ्लाईटचा खर्च करतोय, फक्त क्रोएशिया काय, आम्हाला बाकी पण गोष्टी फिरायच्या, तर तुम्ही बाकी पण देश फिरू शकता. क्रोएशियाच्या सोबतच मॉन्टेनेग्रो, म्हणजे डुब्रोनविक पासून साधारण 3 तासाच्या अंतरावरतीच मॉन्टेनेग्रो नावाचा देश आहे. मॉन्टेनेग्रो सुद्धा छान देश आहे. त्याचा मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे मॉन्टेनेग्रोचा. मी प्रागला गेलो, प्राग फिरलो आणि प्रागवरनं 8 तास ओव्हरनाईट प्रवास करून क्रोएशियाला आलो. प्रागचा जर तुम्हाला वेगळा व्हिडिओ हवा असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला प्रागचा वेगळा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन नक्कीच येऊ शकतो. त्यामुळे 2 ते 3 कंट्रीजचा प्लॅन तुम्ही करू शकता. आता इथे करन्सी कुठली, तर क्रोएशियामध्ये युरो नाही, तर क्रोएशियन कुना ही त्यांची करन्सी आहे. साधारण 1 क्रोएशियन कुना म्हणजे आपले 13 रुपये. तर तुम्ही शक्यतो इथून भारतातनं कुना घेऊन जायच्या भानगडीत पडू नका. युरो घ्या, तुम्हाला भारतातनं युरो आरामात मिळतील, आणि युरो क्रोएशियात जाऊन तुम्ही कन्व्हर्ट करून घ्या कुनामध्ये. आणि शक्यतो एअरपोर्टवरती कधीच तुम्ही ती करन्सी एक्सचेंज करू नका, खूप महाग पडते. मेन सिटीत जायचं आणि तिथून मग तुम्ही करू शकता, आणि क्रेडिट कार्ड सुद्धा तुम्ही सोबत बाळगू शकता. आता क्रोएशियाला भाषेचं काय, तर इथे क्रोएशियन भाषा बोलली जाते मॅक्सिमम. पण हे जे सगळे स्पॉट्स आहेत ना, इथे खूप सारे फॉरेन टुरिस्ट येतात, त्यामुळे सगळीकडे इंग्रजी बोललं जातं. आणि परत सांगतो, युरोपमध्ये ना तुम्ही इंग्रजीचा न्यूनगंड ठेवूच नका, कारण आपल्यापेक्षा वाईट इंग्रजी त्यांचे. त्यामुळे तुटकं फुटकं तुम्हाला बोलता आलं तरी चालेल. किंवा सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे गुगल ट्रान्सलेटर ठेवा. तुम्ही जे काही कुठल्या तुमच्या भाषेत बोलाल ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होतं, किंवा क्रोएशियन भाषेमध्ये सुद्धा ट्रान्सलेट होतं. आता राहायचं कुठे, आता प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, सगळीकडे एअरबीएनबी बुक करा, कारण हॉटेल्स जी आहेत ती महाग आहेत. तुम्हाला किचन ॲक्सेसरीज एअरबीएनबीच्या घरामध्ये मिळतात, त्यामुळे तुम्हाला स्वतः गोष्टी बनवून खाता येतात. त्यामुळे सगळे रेडीमेक्सचे पॅक घेऊन तुम्ही जाऊ शकता. साधारण एअरबीएनबीचं घर तुम्हाला प्लिटवाईसला रिस्तोविकामध्ये घ्यायचंय, स्प्लिटला ओल्ड टाउनमध्ये रिवाच्या जवळ घ्यायचंय, आणि डुब्रोनविकला सुद्धा तुम्हाला ओल्ड टाउनच्या जवळ घ्यायचंय. आता या तिन्हीमध्ये डुब्रोनविक सगळ्यात महाग आहे, कारण ऑफकोर्स गेम ऑफ थ्रोन्समध्ये जास्त ते कमर्शियल झाले. त्यामुळे डुब्रोनविकला आपल्याला फक्त 2 दिवस राहायचंय. साधारण 8 ते 9 हजार रुपये तुम्हाला स्वस्तातलं घर मिळेल ओल्ड टाउनच्या जवळ. स्प्लिटला तुम्हाला 4 ते 5 हजार रुपयात मिळू शकेल, आणि प्लिटवाईसला सुद्धा तुम्हाला 4 ते 5 हजार रुपये दोघांसाठी, म्हणजे पर हेड एका दिवसाचा राहण्याचा खर्च क्रोएशियामध्ये बजेटमध्ये 2 ते 3 हजार रुपयामध्ये होऊ शकतो. एअरबीएनबीची सगळ्यात छान गोष्ट म्हणजे, समजा जर स्टुडिओ अपार्टमेंट असेल किंवा 1 BHK फ्लॅट असेल आणि तुम्ही 4 किंवा 5 लोक असाल आणि तिथे जर तुम्ही राहू शकणार असाल, तर 4 ते 5 लोकांचे 5 ते 8 हजार रुपये होतात. त्यामुळे पर हेड 1000 रुपयामध्ये सुद्धा तुम्हाला एअरबीएनबी मिळू शकतं. त्यामुळे शक्यतो तसं प्लॅन करा. आता क्रोएशियाला खायचं काय,
तर ऑफकोर्स मॅकडॉनल्ड्स किंवा बाकी गोष्टी आहेत त्या तुम्ही मॅनेज करू शकता. पण सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जी लोक मासेप्रेमी आहेत त्यासाठी क्रोएशिया हा स्वर्ग आहे. त्याचं कारण असं आहे, क्रोएशियामध्ये सगळ्यात उत्तम दर्जाचा फिश मिळतो आणि क्रोएशियामधून मासा हा जपान किंवा देशांच्या 5 स्टार हॉटेलमध्ये एक्सपोर्ट केला जातो. वेगवेगळ्या देशांच्या व्हेजिटेरियन हॉटेल सुद्धा आहेत. आता तिथे काही काही इंटरेस्टिंग व्हिगन हॉटेल सुद्धा सुरू झालेली आहेत क्रोएशियामध्ये. तर आता क्रोएशियाची 8 दिवसाची आयटनरी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपल्याला पहिल्यांदा पोचायचंय झॅग्रेबला. तिथून आपल्याला थेट पोचायचं, झॅग्रेबला आपल्याला राहायचं नाही, तिथून आपल्याला थेट पोचायचंय प्लिटविस नॅशनल पार्कला. त्या दिवशी आपल्याला प्लिटविसला जाऊन राहायचंय, काहीच बघायचं नाही, काहीच फिरायचं नाही, निवांत तिथे राहायचंय. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला संपूर्ण प्लिटवाईसची टूर करायची. सकाळची पण करायचे, दुपारचे सुद्धा करायचे, संपूर्ण प्लिटविस आपल्याला कव्हर करायचे. आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला निघायचंय स्प्लिटला. तिकडून 4 तासात आपण पोहोचणार आहोत स्प्लिटला. स्प्लिटला राहून त्या दिवशी आपल्याला फक्त स्प्लिट फिरायचंय, ओल्ड टाउन फिरायचंय, निवांत रिवावरती चिल मारायचंय. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला 5 आयलंड टूर करायचे. 5 आयलंड टूर झाली की त्याच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला ब्रॅक आयलंड करायचे आणि त्यानंतर बाकीची कॉर्किला किंवा जी राहिलेले आयलंड आहेत ती करायची. वाटलं तर सिबेनिकला सुद्धा जाऊन यायचंय. असे 4 ते 5 दिवस आपल्याला स्प्लिटमध्ये स्पेंड करायचे. म्हणजे आपले टोटल झाले साधारण 6 दिवस. तिकडून आपल्याला जायचंय डुब्रोनविकला. डुब्रोनविक त्या दिवशी संपूर्ण डुब्रोनविक शहर तुम्हाला फिरायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही वॉलची टूर करू शकता, म्हणजे वरनं तुम्हाला ते शहर दिसतं. त्याचबरोबर संध्याकाळी रोपवेनी डोंगरावरती जाऊ शकता आणि कम्प्लिटली विहंगम दृश्य जे आहे डुब्रोनविकचं ते तुम्ही बघू शकता. आणि तिथून 9व्या दिवशी रिटर्न फ्लाईट करू शकता किंवा तिथून मॉन्टेनेग्रो किंवा तुमचा पुढचा देशाचा प्लॅन असेल तर तो तुम्ही करू शकता. साधारण कम्प्लिटली गोष्टी मॅनेज करून स्वस्तात ट्रिप करायची असेल तर 1.5 लाखाच्या आत तुम्ही 8 दिवसाची ट्रिप करू शकता. आता फ्लाईट आपण पकडूयात 60,000 रुपये जाऊन यायचे. यात पण जर तुम्ही जुगाड केलं तर 45,000 रुपयात सुद्धा तुम्ही फ्लाईट करू शकता. पण आपण असं पकडूयात की 50,000 रुपये. चला 50,000 रुपयाची फ्लाईट. आता हे मी सगळं बजेट ट्रिप सांगतोय. जर तुमच्याकडे असतील पैसे तर भाऊ तुम्ही डायरेक्ट बिझनेस क्लासने जा, कसंही जा, 1.5 लाखाची पण फ्लाईट करा. साधारण 12,000 रुपयाचा व्हिसा म्हणजे झाले 62,000 रुपये. राहण्याचा खर्च पर हेड ॲव्हरेज स्टे एअरबीएनबी जरी आपण पकडला तरी 2,000 रुपये. त्यामुळे 8 दिवसाचे 2,000 पकडले तर 16,000 रुपये. त्यामुळे 62,000 प्लस 16,000 साधारण झाले 78,000 रुपये. ओके. खाण्याचा खर्च असा आपण पकडूयात की आपण खूप सारे MTR किंवा जे रेडीमिक्सचे पॅकेट आहेत ते घेऊन जाणार आहोत. त्यामुळे बऱ्याच वेळेचा ब्रेकफास्ट आपला वाचेल. साधारण 3 ते 4 दिवसाचा ब्रेकफास्ट आणि 1 वेळेचं जेवण आपण वाचवायचा प्रयत्न करूयात, खाकरा थिपला या गोष्टी निघून. पण तरी हे जरी पकडलं तरी तुम्हाला दिवसाचा खर्च कॉफी वगैरे सगळं पकडून साधारण 2,500 रुपये तुम्हाला खर्च येऊ शकतो किंवा 3,000 आपण खर्च पकडूयात खाण्याचा. म्हणजे 8 दिवसाचे आले 24,000. आपण राऊंड फिगर 25,000 करूयात. म्हणजे 78,000 प्लस 25,000 साधारण झाले 1,04,000 1,05,000. ट्रान्सपोर्ट प्रत्येक ठिकाणचं वोल्वोचं तिकीट आहे ते साधारण तुम्हाला 2 ते 2,500 रुपये पडतं. आपले 3 जर्नी आहेत. म्हणजे पहिलं झॅग्रेब टू प्लिटविस, प्लिटविस टू स्प्लिट, स्प्लिट टू डुब्रोनविक. साधारण हा जो खर्च आहे तो 12 ते 15,000 रुपये प्लस तिथे इंटरनल ट्रान्सपोर्ट तुम्हाला जे फिरायचे, तुम्ही बाईक घेतली रेंटल, बाईक तुम्हाला फक्त स्प्लिटच्या आयलंडवरती आणि स्प्लिटवरतीच मिळते. डुब्रोनविकवरती बाईकची गरज नाही, संपूर्ण चालत तुम्ही फिरू शकता. त्यामुळे बाईकचा वगैरे आपण संपूर्ण ट्रान्सपोर्टचा, कॅबचा अजून 10,000 रुपये ॲड करूयात. त्यामुळे साधारण असं पकडूयात आपण की 12 प्लस 10 तो 25,000 रुपयाचा आपण खर्च पकडूयात. आणि परत जर तुम्हाला खरेदी करायची असेल, कुठे तुम्ही एक्स्ट्रा खाण्याचे खर्च तुम्ही कुठे केलात, एक्स्ट्रा काही तुम्ही वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केल्यात, तर हे सगळं पकडून तुम्ही 1,35,000 ते 1,50,000 मध्ये ही संपूर्ण ट्रिप प्लॅन करू शकता. क्रोएशिया हा देश इतर युरोपियन देशांच्या तुलनेमध्ये खूप स्वस्त देश आहे, खूप सुंदर आहे. निसर्ग आहे, समुद्र आहे, समुद्र किनारे आहेत, हेरिटेज स्ट्रक्चर आहे. फार भारतीय टुरिस्ट इथे जात नाहीत, त्यामुळे ते असं ऑफबिट डेस्टिनेशन आहे. आणि परत सांगेन, तुम्हाला वाटेल की अरे केवढा कुटाणा आहे, हे अख्खं विजाचं परत प्रोसेस करायची, तिथे परदेश कसं. मी तुम्हाला आधी पण खूप वेळा सांगितलंय, जो माणूस भारतात फिरलाय ना तो जगात कुठेही फिरू शकतो. आणि स्वतः ट्रिप प्लॅन करण्याची वेगळी मजा असते, स्वतः तिथे गोष्टी एक्सप्लोर करण्यामध्ये वेगळी मजा असते. तुम्हाला वेगळा आत्मविश्वास मिळतो, वेगळी माणसं भेटतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त ठिकाणं फिरली पाहिजेत असं मला वाटतं. कसलाही न्यूनगंड ठेवू नका. तुमची पहिली फॉरेन ट्रिप असेल तरीही काही फरक पडत नाही, तुम्ही आरामात फिरू शकता. कोकण, गोवा ही आपलीच ठिकाणं आहेत, ही आपलं घरच आहेत, आपली ही आहेतच. पण या गोष्टी सुद्धा तुम्ही नक्कीच एक्सप्लोर करा, खूप वेगळा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. असेच इंटरेस्टिंग ठिकाणं तुम्हाला मी घेऊन येईन. तुम्ही मला सजेस्ट करा युरोपमधली अजून कुठली ठिकाणं मी घेऊन येऊ का, देशातली
महाराष्ट्रातली कुठली ठिकाणं घेऊन येऊ का? आपण आता नुकतीच महाराष्ट्रातली ठिकाणं सुद्धा घेऊन आलो होतो. महाराष्ट्र ते अख्खं जग आपल्याला खूप सारं फिरायचं आहे. असेच इंटरेस्टिंग ट्रॅव्हलचे आणि फूडचे व्हिडिओज आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे रविवार आणि बुधवार अजिबात 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 चुकवायचं नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.